नमस्कार. आज आपण 5 बोटांनी टिपके कसे सोडायचे, कसे काढायचे हे पाहणार आहोत. तर मुद्दाम मी आज पहिल्यांदा ही रांगोळी टाकलेली आहे, जेणेकरून तुमच्या ज्या कमेंट्स होत्या त्याला सगळ्यांना मला रिप्लाय देणं पॉसिबल नव्हतं. तर मी इथेच तुम्हाला सांगते आहे कशाप्रकारे आपण काढू शकतो. आणि ह्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे, तर तोही तुम्ही चेक करू शकता. ह्या रांगोळीमध्ये आपण पूर्णपणे डॉट्सच वापरलेले आहेत. छोटे छोटे डॉट्स, थोडेसे मोठे डॉट्स. आणि ज्यांना बिलकुलच डॉट्स काढायला येतच नाही आहे त्यांनी बॉटलचा वापर करा. बॉटलने तुम्हाला जमतील मे बी काढायला. तर मी कशाप्रकारे रांगोळी सोडते आहे, 3 बोटांच्या वरती आपण रांगोळी घ्यायची आहे आणि आपला जो अंगठा आहे त्याने आपल्याला थोडी थोडी करून रांगोळी पुढे सरकवायची. जसा आपला डॉट असतो, म्हणजे मोठा असेल तर जास्त प्रमाणात सोडू शकता, छोटे छोटे असतील तर कमी कमी प्रमाणात रांगोळी सोडायची. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढलेली आहे. आणि इथे आपण थोडेसे क्लोज शॉट्स मी घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं कशाप्रकारे मी रांगोळी काढते आहे किंवा कशा पद्धतीने मी सोडते ते. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन रेडी आहे. जर तुम्हाला नसेल समजलं अजून तर मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल, तुम्ही मला सांगू शकता तसं. तर अशी आपली सिंपल अशी डिझाईन रेडी आहे. पुढच्या डिझाईनमध्येही आपण डॉट्स वापरलेले आहेत, छोटे छोटे डॉट्स काढलेले आहेत आणि थोडं कलरफुल आणि थोडेसे वेगळे कलर वापरलेले आहेत. नेहमी आपण रेड कलर वापरतो, येलो कलर वापरतो, तर आज जरा चेंज म्हणून ब्लू आणि येल्लोचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर इथे आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे पाकळ्यांना. आणि इथे आपलं फूल रेडी आहे. ते चारही बाजूला आपण लाईन्स काढून घेणार आहोत. इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडासा कट झालेला आहे. व्हिडिओ ऑन करायलाच मी विसरून गेलेली. तर असो, इथे काही जास्त करायचं नाही. आपल्याला फक्त चारही साईडला डॉट्स काढून घ्यायचे आहेत, 2-2. आणि आपला एक कुठलाही तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही मिक्स करू शकता. आणि 2-2 लाईन्स काढून घ्यायच्या आहेत कलरफुल. आणि इथे वरती आपण 3-3 डॉट्स काढून घेणार आहोत. वरती व्हाईट कलर टाकणार आहोत. ते फुलांची डिझाईन करणार आहोत अशा प्रकारे. यामध्येही सुंदर सुंदर अशा भरपूर सारे डिझाईन्स काढता येतात आपल्याला. पण मी थोडंसं स्किप केलं, कारण की हा व्हिडिओ माझा अर्धाच शूट झाला होता, म्हणून म्हटलं जाऊ दे, सिम्पल वेने तुम्हाला दाखवावी. आणि नंतर कधीतरी अजून पुढे आपण व्हिडिओ तो बनवतच असतो, तर मी तेव्हा तुम्हाला ह्यातली डिझाईन दाखवेल. मला वेगळ्या प्रकारे काढायची होती डिझाईन, पण मी अशी काढून दाखवली आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा ही पण डिझाईन रेडी आहे आपली. नेक्स्ट डिझाईन आपली आहे ही आपण कालच्या भागातला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर काल मी शेअर केल्या होत्या ज्या रांगोळ्या सुपारीने काढायच्या, तर ही पण त्यातलीच एक डिझाईन आहे. तर इथे आपण बघा अशा प्रकारे चारही साईडने 3-3 असं करून घेणार आहोत सुपारीच्या मदतीने गोल गोल. काही नाही, ह्या रांगोळीमध्ये काही जास्त अवघड नाही आहे. इथे फक्त आपल्याला कॉन्ट्रास्ट कलर वापरायचे आहेत. अगदी सिंपल अशी डिझाईन आहे ही. तर तुम्ही कोणी कालच्या रांगोळ्या ट्राय केल्या, आम्हाला कोणी कमेंट्स केल्याच नाही कालच्या व्हिडिओजवरती. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चारही साईडने लाईन्स काढून घेऊन वरती 3-3 डॉट्स घ्यायचे आहेत. आणि इथे आपण फूल काढणार आहोत, आपल्या नेहमी आपण जे काढत असतो ते. मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही करू शकता, म्हणजे फूल काढू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता. बघा इतकी सुंदर अशी डिझाईन रेडी आहे आपली. 2 मिनटाच्या आत ही डिझाईन आपली काढून होऊ शकते. सकाळी सकाळी गडबडीत काढायला तर छान डिझाईन आहे ही.
बघा एकदम सुंदर आणि छान अशी डिझाईन रेडी आहे. पुढची जी डिझाईन आहे ह्यामध्ये आपण फक्त कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे आणि अगदी छान अशी दिसणारी डिझाईन आहे. पण ह्यामध्ये माझं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. जर येलो कलरची जी लाईन आहे ह्यामध्ये ती थोडीशी स्प्रेड झालेली आहे. पण ठीक आहे, तुम्हाला डिझाईन पाहायला मिळेल म्हणून मग ही पण डिझाईन मी टाकलेली आहे आज असंच. तर चारही साईडला आपल्याला डॉट्स काढून घ्यायचे आहेत. ज्यांना खरंच जमतच नसतील ना डॉट्स, म्हणजे तुम्हाला जर फिंगर रांगोळ्या काढायच्या असतील आणि त्याच्यासाठी तर मस्ट आहे डॉट्स तुम्हाला आलेच पाहिजे. आणि जर नाहीच जमत असतील ना तर तुम्ही बॉटलने आधी शिकण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमतील. म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस करत राहा, रोज थोडी प्रॅक्टिस केली किंवा रोज एक डिझाईन जरी तुम्ही काढली ना तरी तुम्हाला नक्कीच रांगोळी काढायला येईल. कारण आता तर मोस्टली सगळेजण फिंगर रांगोळ्याच काढतात आणि ते दिसतातही तेवढ्या सुंदर. लाईन्सच्या रांगोळ्या काढायला सगळ्यांनाच जमत नाही, कारण ते म्हणजे शेप्स त्यातले खूप छोटे असतात आणि सगळ्यांनाच ते शेप्स पण जमत नाही. तसं फिंगर रांगोळ्यांमध्ये सोपे शेप्स असतात आणि सोप्या पद्धत पण अगदी सोपी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया आपण नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय.